नमस्कार, मी विशाल पाटील। सध्या सर्वच कट्ट्यांवरती बसलेली मंडळी हल्लीच्या गप्पांमध्ये नेहमीपेक्षा जास्त रंग भरतीये। कुणी नवख्या सुरात विचारतं, संजय शिरसाट यांच्या बॅगेला इतकं वजन का? तर कुणी मोठमोठे अंदाज बांधताना दिसतंय। सत्तेच्या घरामधून येणाऱ्या बॅगांना नेहमीच गूढ वलय असतं। बॅगेतल्या गड्ड्या आणि त्यामागचं गणित ही आता चहाच्या गाड्यांवरची कोडी झालेली आहेत। पैशांची गूढ उधळण, त्याचं खरं रहस्य कधीच बाहेर येईल की नाही याचा चर्चेचा ओघ थांबता थांबत नाहीये। आणि याच दरम्यान योगेश कदम यांच्या आईच्या नावानं उघडलेल्या डान्स बारची शहरामध्ये धग आहे। आता आई हा शब्द फक्त मायेचा न राहता थेट व्यापारातील नावही ठरतंय। हा नवाच अनुभव अनेकांना आणि लोकांना देखील पाहायला मिळतोय। एकेकाळी आईच्या हातच्या जेवणासाठी ओढणारे आता तिच्या नावे बार चालल्याची गोष्ट तिखटमीठ लावून सांगतात। आईच्या बारमध्ये कोणत्या पार्टीची रंगत हा प्रश्न आता मजेदार चर्चेचा विषय झालाय। आणि त्यानंतर आहेत ते म्हणजे कृषी मंत्री। कारण माणिकराव कोकाटेंच्या रमी प्रेमावर तर नाविन्याची झूल पांघरली गेली आहे। निवडणुकांच्या राजकारणामध्ये नेहमी डावपेच असतात, पण इथे खऱ्या अर्थानं पत्तेच सगळं फसवतात की काय असं लोकांना वाटायला लागलेलं आहे। या तीन गोष्टी वेगवेगळ्या वाटल्या तरी त्यांच्या मागे दडलेली गंमत आणि थोडं गूढ अजूनही लोकांना खेळवून ठेवतंय। कुठल्या बॅगेमध्ये गड्ड्या कुठल्या दिशेने जातात, आईच्या नावावरचा बार कधी हॉट फेवरेट होतो आणि रमीच्या पत्त्यांचा राजा कोण हे तसं खरं कुणालाच माहित नाही। तर 2 दशकांच्या वर तुरुंगा आडची रात्र, हरवलेले ऋतू आणि रोजच्या असहाय्य धगधगीनंतर अखेर 2006च्या मुंबई साखळी बॉम्ब स्फोटातील 12 आरोपींना निर्दोष ठरवण्यात आलं। मात्र या निर्णयामध्ये केवळ कायद्यातली भाषा नव्हे तर भावना, तुकड्या तुकड्यांमध्ये झालेलं आयुष्य आणि कायमचा जखमेचा व्रण दडलेला आहे। अनेक निरपराध चेहरे आज आणि उद्याच्या सामाजिक चौकटीमध्ये पुन्हा आपले होणार आहेत। पण त्यांच्या या दीर्घ क्लेशदायक प्रवासामध्ये पुन्हा मिळालेली मोकळी हवा म्हणजे अनावर हुंदका, ओठांवर कधी न उमटलेली हसू, तर डोळ्यामध्ये दररोज विरघळणाऱ्या दुःखाचा एक असा थेंब जो कुणाच्या लक्षातही येणार नाही। निर्जन गोंधळलेली वाट, बाहेरच्या दुनियेचा अपार ताठरपणा आणि आतल्या मनाचा काटेरी वेदनांचा साठा, या निर्णयानं जरी भवताल शांत झालं असलं तरी त्यांच्या अंतःकरणामध्ये विस्फोटाचा हुंबरडा आणि अन्यायानं ठासून भरलेला काळ अजूनही ताजा आहे। आणि त्यामुळे आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानं या प्रकरणाला आणखी कलाटणी मिळालेली आहे। याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। संजय शिरसाटांच्या बॅगेमध्ये नोटा तसंच योगेश कदमांच्या आईच्या नावावर डान्स बार असल्याचा दावा, त्यानंतर माणिकराव कोकाटेंवरती सभागृहात ऑनलाईन रमी खेळण्याचा आरोप, यानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधकांच्या टार्गेटवर मंत्रीच असल्याचं दिसून आलेलं आहे। लातूरमध्ये सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये झालेल्या हिंसक घटनेनंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली। मात्र यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या विविध चर्चांना उधाण आलेलं आहे। कारण सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या घरामधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलेलं होतं। या व्हिडिओमध्ये त्यांच्या बॅगेमध्ये मोठ्या प्रमाणावरती नोटांची बंडलं असल्याचा दावा करण्यात आला। आयकर विभागाची नोटीस मिळाल्यानंतर हा व्हिडिओ समोर आलेला होता आणि त्यानंतर विरोधकांनी संजय शिरसाटांना धारेवर धरलं, तर संजय शिरसाटांनी मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावलेले होते। दरम्यान राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नावाशी संबंधित दुसरी एक घटना समोर आलेली आहे। विधान परिषदेमधील चर्चेमध्ये कदमांच्या आईच्या नावावर मुंबईमधील कांदिवलीमध्ये सावली नावाचा डान्स बार असल्याचा मुद्दा मांडण्यात आला। विरोधी पक्षामधील नेत्यांकडून यावर सरकारला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। मात्र मंत्री योगेश कदम यांनी हे सर्व आरोप राजकीय प्रेरणेने करण्यात आलेले असून ते खोटे असल्याचे आणि ते योग्य पुराव्यानिशी फेटाळून लावतील असं स्पष्ट केलेलं आहे। बारच्या परवान्यावरून तसंच दस्तऐवजांच्या आधारे विरोधी पक्षनेते कारवाईची मागणी करतात। आणि याच दरम्यान आणखी एका चर्चेमध्ये माणिकराव कोकाटे यांच्या रमी प्रकरणानं आणखीनच उधाण आलेलं आहे, आणखीनच भर घातली आहे।
कोकाट यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे त्यांच्यावरती विरोधकांकडून सडकून टीका केली जाते आहे. तसंच कोकाट यांच्या राजीनाम्याचीही मागणी होतीये. आता कोकाटे जरी मोबाईलवरती ॲड आली असं म्हणत असले तरी अशा मंत्र्यांवर कारवाई कधी होणार असा सवाल आता जनसामान्यांमधून उपस्थित होतोय. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्याआधी मंत्र्यांवर नेमके कुठल्या स्वरूपाचे आरोप झालेले आहेत त्यावरती एक नजर टाकूयात. तर कुठल्या स्वरूपाचे आरोप आहेत ते आपण जाणून घेऊयात. तर कोण कोण आहे टार्गेटवर? संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री. एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात ते कथितपणे नोटांनी भरलेल्या बॅगसह व्हिडिओ दिसून आलेले होते. त्यानंतर आरोप काय आहे, पैसे कुठून आलेले आहे आणि पैशांच्या अफरातफरीचा विरोधकांनी संशय व्यक्त केलेला आहे. त्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम. मुंबईच्या कांदिवलीमध्ये सावली डान्स बारचा लायसन्स त्यांच्या आईच्या नावावर असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. तर आरोप काय आहे, डान्स बारवर बंदी असताना गृहराज्यमंत्री असूनही घरच्या व्यक्तीच्या नावावरती बार कसा काय चालवतात. त्यानंतर माणिकराव कोकाटे जे सध्याच्या घडीला कृषी मंत्री आहेत. विधानसभेच्या कामकाजादरम्यान मोबाईलवरती ऑनलाईन जुगार खेळल्याचा व्हिडिओ त्यांचा व्हायरल झालेला होता. आरोप त्यांच्यावरती हा आहे की सभागृहातील शिस्तभंग आणि जनतेसमोर अपरोक्ष वर्तन अशा प्रकारचा आरोप हा माणिकराव कोकाटेंवरती आहे. सध्या या तिन्ही घटनांमुळे राज्याच्या राजकारणामध्ये जोरदार पडसाद उमटताना दिसून येत आहेत आणि या प्रकरणांप्रकरणी यंत्रणांच्या कारवायांकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. त्यामुळे अशा मंत्र्यांवर कारवाई होणार की नाही या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आम्ही आज आमंत्रित केलेलं आहे राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे मुख्य सहप्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. या खरं तर सर्व मान्यवरांचं मी यावेळेला स्वागत करतो आणि थेटपणे आपण चर्चेकडे यावेळेला वळणार आहोत. सुरुवात अर्थातच आज राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप मी आपल्यापासून करेल. प्रशांतजी, सूरज चव्हाणांचं वर्तन आणि त्यानंतर त्यांच्यावरती करण्यात आलेली कारवाई तर सगळ्यांनी पाहिली. मात्र कार्यकर्ते असू देत, तुमचे पदाधिकारी असू देत किंवा मोठमोठाले नेते मंडळी जर अशा प्रकरणांमध्ये सातत्यानं महाराष्ट्र राज्याच्या जनतेसमोर येताना दिसून येत असतील तर मग कारवाई करावी की न करावी, सरकार याची किती जबाबदारी घेत आहे? नाही, मुळातच सरकार म्हणून जी काही यंत्रणा आहे ती एकूणच नका निरुत्साही किंवा एकूणच घमेंडीमध्ये आणि या ठिकाणी आपण काही जरी केलं तर या ठिकाणी काही फरक पडणार नाही अशा एकूण आविर्भावात किंवा एकूणच त्या धुंदीमध्ये दिसतंय. हे नक्की आहे. काल सूरज चव्हाणांनी ज्या पद्धतीने छावाच्या कार्यकर्त्याला मारहाण केली त्याच्यामध्ये सत्याची गुरमी, आम्ही काही जरी केलं तरी सरकार आमचा बचाव करणार, सरकार या ठिकाणी आमच्या कुठल्याही प्रकारची कारवाई करणार नाही अशा प्रकारचा एक मस्तवाल मला त्याच्यामध्ये दिसून आला. या ठिकाणी अख्खं राज्य आपल्या अंगावर आल्यानंतर माझ्या माहितीनुसार अगदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं एखादं कार्यालय जाळून टाकण्यापर्यंत त्यावेळेस एकूणच लोकांच्या प्रक्षोभक भावना दिसल्या. त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने त्या संदर्भात सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेतलेला आहे. त्याच्यामुळं ही तात्पुरती मलमपट्टी आहे. जर या सरकारची नियत साफ असेल तर सरकारच्या ज्या आमदारांनी विधान भवनात किंवा एकूणच नका कॅन्टीनमध्ये मारामाऱ्या केल्या, ज्या मंत्र्यांच्या नका एकूणच घरामध्ये किंवा या ठिकाणी नका पैशाच्या बॅगा आढळून आल्या किंवा जे मंत्री भर सभागृहात रोज 9 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा त्याची चर्चा सभागृहात होत असताना जे रमी खेळताना दिसले त्यांच्यावर त्यांचे राजीनामे जर घेतले तर हे सरकार जनतेच्या संदर्भामध्ये कुठेतरी आपुलकीची भावना ठेवते किंवा जनतेचा क्षोभ, जनतेचा संताप याच्यासमोर झुकतं हे चित्र जाईल. पण या सरकारकडून अशा प्रकारची अपेक्षा ठेवू शकत नाही, अशा प्रकारचं माझं थेट आणि स्पष्ट मत आहे. अपेक्षा का नको करायला हवा? सरकार जे आहे ते सर्वसामान्य मतदारांनी दिलेल्या मतदानातून निवडून आलेलं आहे. मात्र ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारचा आक्षेप घेताय, भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांच्याकडे जाईल. विनायकजी, सरकारकडून प्रचंड प्रमाणामध्ये राज्यातल्या जनतेच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. मंत्री महोदय असतील किंवा त्यांच्यावरती होणारे जे विरोधकांकडून होणारे आरोप असतील, समोर आलेले काही व्हिडिओज असतील, कुठेतरी तातडीनं कारवाई करण्याची धमक सरकार यामध्ये दाखवणार का? तितक्यात तातडीनं कारवाई होणार का? विनायकजी. नक्कीच होणार. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक घटनेनंतर राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे स्वतः माध्यमांसमोर येऊन त्याच्यावरती ते काय कारवाई करणार आहेत हे सांगतात. आता आज आपण ज्या घटना सांगताय त्या आमच्या सहयोगी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधल्या घटना आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचे जे पदाधिकारी आहेत म्हणजे त्यांचे अध्यक्ष माननीय सुनील तटकरे यांनी माझ्या मते मीडिया समोर येऊन सगळ्या तिन्ही व्यक्तींवरती कारवाईचे
संकेत दिलेले आहेत. त्यामुळे तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु युती धर्म पाळून त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टींचा निषेध भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे बरं. योग्य त्या चॅनेलमधून. आणि भारतीय जनता पार्टी अशा प्रकारच्या कुठल्याही वर्तनाचं समर्थन करत नाही. हे वर्तन निषेधार्हच आहे. बरोबर आहे. 3 पक्षांचं असलेलं सरकार सध्या राज्यामध्ये अस्तित्वात आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके मी आपल्याकडे येईल. लक्ष्मण हाके, एका बाजूला प्रचंड प्रमाणामध्ये कारवाई व्हावी अशा प्रकारची ओरड होताना दिसतेय, मागणी होताना दिसतेय आणि त्याच अनुषंगानं जसं आता विनायक आंबेकर यांनी सांगितलं की त्यांच्या मित्रपक्षातील 3 जण जे आहेत त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. दुसरा मित्रपक्ष देखील आहे ज्याचे मंत्री विविध व्हिडिओजच्या माध्यमातून मात्र चर्चेचा विषय ठरलेले होते. तितकं धाडस सरकारमधल्या सर्वच पक्षांनी दाखवण्याची आवश्यकता आहे का? लक्ष्मण हाके. हे बघा, मी जरा तुमचं मला थोडासा एक 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 थोडा वेळ थोडा जास्त द्या. बोला. कारण बघा, भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी स्वातंत्र्याच्या भावनेतून तावून सुलाखून निघालेली जी नेते मंडळी होती, 60, 70 आणि 80च्या दशकामध्ये सुद्धा जे आमदार बनले, जे खासदार बनले, जे मंत्री बनले, जे विधानसभा अध्यक्ष बनले, ही माणसं हायली क्वालिफाईड होती, फ्लुएंट इंग्लिश बोलणारी होती. आता तुम्ही मला म्हणाल की इंग्लिश बोलणारी किंवा हायली क्वालिफाईड असणारीच माणसं राजकारणामध्ये सक्सेस होतात का? तर कमी शिक्षण झालेली माणसं सुद्धा खूप प्रभावीपणे काम त्यांनी या महाराष्ट्रात किंवा देशभरात केलेलं आहे. पण आताच्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असो, विधान परिषदेमध्ये असो किंवा टोटल कायद्याच्या सभागृहामध्ये मग देश पातळीवर असो, आता मॅन, मनी आणि मसल या गोष्टींना डोळ्यासमोर ठेवून निवडणुका जिंकण्याचं कसब ज्या माणसांच्या अंगी आहे, अशा माणसांची चलती आताच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्राचं विधानसभेचं जिथं कायदा लिहिला जातो, जिथं सर्वसामान्य माणसांच्या हिताचं धोरण ठरवलं जातं, नीती ठरवली जाते, जिथं सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या बहुसंख्य वर्गाच्या दृष्टिकोनातून काही कायदे ठरवले जावेत, काही आडाखे बांधले जावेत, काही आढावा घेतला जावा, प्रभावीपणे योजना राबवल्या जाव्यात, या दृष्टिकोनातून कायद्याचं ज्ञान असणारी माणसं, त्याचबरोबर सामाजिक व्यवस्थेमधल्या लोकांची स्थितीगती माहिती असलेली माणसं त्या कायद्याच्या सभागृहात जायला हवीत. परंतु त्या विधानसभेमध्ये, त्या विधान परिषदेमध्ये तंबाखू म्हणणारी माणसं काय कुठल्या तोंडानं या महाराष्ट्रामधल्या लोकांना, नवीन पिढीला, तरुणांना व्यसनाच्या विरोधामध्ये बोलतील ते सांगा बरं. एका बाजूला रम्मी खेळणारा माणूस, एका बाजूला कृषी मंत्री पद म्हणजे ओसाडगावची पाटीलकी म्हणणारा माणूस त्या कृषी खात्याला काय न्याय देईल बरं? एका बाजूला सोशल जस्टिस, इनजस्टिस हे माहीत नसणारे अर्थमंत्री या महाराष्ट्राला लाभलेले आहेत. तुम्ही म्हणाल लक्ष्मण हाके तुम्ही खूप मोठ्या माणसावर बोलताय आणि खमक्या असणाऱ्या माणसावर बोलताय, पण एका बाजूला या महाराष्ट्रामध्ये सोशल जस्टिस, इनजस्टिस माहीत नसणारा माणूस ज्यावेळी अर्थमंत्री पदावर बसतो त्यावेळी आजारी पडलेल्या कारखान्यांसाठी, आत्ताच्या अधिवेशनाबद्दल बोलतोय मी, आजारी पडलेल्या कारखान्यांना 2000 कोटीपेक्षा जास्त पुरवणी मागण्यामध्ये निधी मंजूर करणारा माणूस, दुसऱ्या बाजूला मात्र ओबीसी प्रवर्गामधून येणाऱ्या महाज्योतीच्या पोरांना पीएचडीची फेलोशिप देत नाही. जो महाराष्ट्राचा गव्हर्नमेंट रिझोल्युशन आहे की जे सारथीला तेच बारतीला, तेच महाज्योतीला तेच तारतीला, पण महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मात्र फेलोशिप नाकारणारा अर्थमंत्री, वित्त किंवा नियोजन करणारा मंत्री ज्यावेळी असंवेदनशील पद्धतीने त्या पीएचडी करणाऱ्या, संशोधन करणाऱ्या मुलांना म्हणतो की तुम्ही पीएचडी करून काय दिवे लावणार आहात, म्हणजे या देशाचं हायली टॅलेंट किंवा या देशाचं संशोधन करणारी मुलं, जे आपल्या देशाचा इंटेलेक्च्युअल क्राऊड आहे, त्या क्राऊडच्या बाबतीमध्ये जर असं धोरण इथल्या अर्थमंत्र्यांचं असेल तर या माणसांचं काय केलं पाहिजे? मला वाटतंय या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीला फक्त तो त्यांचा पक्ष आहे, त्यांचा प्रश्न आहे, मग आमचे सहकारी आहेत. अरे तुम्ही कॅप्टनशिप तुम्ही करताय ना. जर एखाद्या टीम मध्ये जर एखादा खेळाडू जर चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करत नसेल, त्याचा त्या टीमला उपयोग होणार नसेल, त्या टीमचा पराजय होणार असेल, तर त्या कॅप्टनची जबाबदारी आहे की अशा माणसांना टीमच्या बाहेर बसवलं पाहिजे. मला वाटतंय पार्टी विथ द डिफरन्स म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टीला हे राष्ट्रवादी असोत किंवा हे तंबाखू गुटखा मळणारे, आईच्या नावानं बार चालवणारे आणि काय काय बोलणारे, कॅन्टीनवाल्यांना बॉक्सिंग टाईप मारामारी करणारे, ही माणसं महाराष्ट्राच्या पुरोगामी किंवा महाराष्ट्राच्या या कायद्याच्या सभागृहाला कुठे घेऊन जाणार आहेत
आणि पुढच्या पिढ्यांना काय आदर्श देणार आहेत. मला वाटतं हा संशोधनाचा आणि विचार करण्यासारखा, आणि महाराष्ट्र म्हणला की बरोबर आहे. अनेक गंभीर प्रश्न लक्ष्मण हाकेजी आपण उपस्थित केलेले आहे. मला वाटतं याचं उत्तर शिवसेनेचे मुख्य सहप्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे देतील. राजू वाघमारेजी, सरकार हे 3 पक्षांचं आहे. तिन्ही पक्षांची एक मोठी जबाबदारी आहे. एका बाजूला ज्या प्रकारे लक्ष्मण हाकेंनी विचारलं की भाजप ती कारवाई करणार का, कॅप्टन या संदर्भामध्ये काय करणार, तर दुसरीकडे आपणही उपमुख्यमंत्री पदावरती आहात. उपमुख्यमंत्री जे आहेत आपले, ते आपल्या पक्षातील असलेल्या या नेते मंडळींची शहानिशा करतील का, दोषी आढळले तर कारवाईची धमक सरकारच्या तिन्ही पक्षांकडून दाखवली जाणार का? डॉक्टर बघा विशालजी, की या तिन्ही मंत्र्यांचा किंवा त्या घटनेबद्दल जे आपण सांगितलं, तर आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, या दोघांनी त्यांच्यावर ऍक्शन घेण्याचं अगदी स्पष्टपणे सभागृहात सांगितलं, सभागृहाच्या बाहेर सांगितलं. आता आपण एकेकाकडे जाऊ. संजय, आमचे जे आमचे आमदार होते, त्यांची जी बाराबारीची घटना आपल्या सगळ्यांच्या समोर आली त्या कॅन्टीन मधली, त्यांच्यावर गृहमंत्री असून, सरकार असून, त्यांच्यावर गुन्हा मरीन लाईन पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कायदा कुठेही आम्ही लपवलेला नाही किंवा आमचं सरकार आहे म्हणून आमच्या लोकांना आम्ही त्याच्यात सूट दिलेली आहे का, तर ती अजिबात दिली नाही. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण, त्यांनी जी मारहाणीचा प्रकार केला त्याचा आम्ही स्पष्ट शब्दात निषेध करतो, कारण हिंसा कुठेही नको आहे. पण त्यांच्यावरही लातूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला. राहिला प्रश्न संजय शिरसाटांचा, तर संजय शिरसाटांची बॅगेमधलं जे वरती पैसे ठेवलेले आहेत ते दिसत आहेत, याचा ऍझम्पशन किंवा आपण असा तर्क बांधणं की त्या बॅगेमध्ये सगळे पैसेच होते, हा संपूर्णपणे चुकीचा प्रकार आहे. कारण बॅग ज्यावेळी आपण प्रवासाला जातो त्याच्यामध्ये पुष्कळ कपडे असतात. ते कपडे असलेले त्यांनी ते स्वतः कपड्यावर नव्हते, त्याच्यामुळे जर पैसे असतील तर ते वरती ठेवले असतील. त्याच्यामुळे लगेच पणाचा कावळा करण्याचं काही कारण नाही. राहिला प्रश्न शिरसाटांच्या दुसऱ्या हॉटेलच्या बाबतीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत, त्याच्याप्रमाणे त्याची चौकशी होत आहे. म्हणजे आम्ही पुन्हा एकदा मंत्री म्हणून कोणाला पाठीशी घातलेला नाही. राहिला प्रश्न कोकाटे साहेबांचा, कृषी मंत्र्यांचा, त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की मी युट्यूब मध्ये बघत होतो, त्याच्यामध्ये ती ऍड आली. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऍड या युट्यूब चालू केल्या येतात. आता त्याच्यातलं कितपत ते खरं आहे त्याची चौकशी होईल. पण तुमच्या लक्षात एक गोष्ट घ्या की महायुतीचं सरकार म्हणून आम्ही अतिशय सिरियस आहोत. ज्या ज्या प्रकारच्या गोष्टीबद्दल आम्हाला बोलण्यात आलं त्याची चौकशी सुरू आहे. त्यांच्यावर आम्ही कारवाई करतोय, त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही महायुतीचं सरकार अगदी आमच्या लोकांना पाठीशी घालतोय असं कुठेही आपल्याला दिसत नाहीये. त्याच्यामुळे विरोधकांना आता मुद्दे नाही आहेत. त्याच्यामुळे या गोष्टी घ्यायच्या आणि पराचा कावळा करायचा. आता जर बॅगेच्या वरती नोटा असतील बॅग नोटांनी भरलेली आहे, नशीब विरोधक असं बोलले नाही की त्या घरामध्ये किंवा त्या खोलीमध्ये सगळीकडे नोटा आहेत. सगळ्या गोष्टी किती विरोधक धोरण ठरवा, धोरण एक संवेदनशील माणूस बघितलं पाहिजे. काय बोलताय मगापासून ऐकतोय आम्ही. ओ कोकाटे साहेब, राजीनामा घ्या, त्या कोकाटेचा राजीनामा घ्या, अरे बाहेर पडा. बरं, सरकार योग्य ती कारवाई करतंय आणि गुन्हे दाखल करतंय असं जरी म्हटलं जात असेल आणि विरोधकांकडे मुद्दे नसल्या कारणामुळे हे मुद्दे उपस्थित केले जात आहेत, यावरती मी प्रतिक्रिया निश्चितच घेणार आहे. राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याकडून डॉक्टर राजू वाघमारे असेल किंवा भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांचं म्हणणं होतं की सरकार योग्य ती कारवाई करतंय, गुन्हे दाखल करतंय. विरोधकांकडे नसलेल्या मुद्द्यांच्या कारणामुळे अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित केले जात असल्याचा थेट आरोप त्यांनी विरोधकांवरती केलेला आहे. लक्ष्मणजी, मी आपल्याकडे येतोच. तत्पूर्वी प्रशांत जगताप, आपण हात उंचावलेला होता. विरोधकांकडे खरोखरच मुद्दे नाहीये म्हणून अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत का? आणखी किती प्रकारचे पुरावे हे आता सत्ताधाऱ्यांना हवे असं आपल्याला वाटतं? प्रशांतजी.
मुळात विषय असा आहे, कोकाटेंचा जो व्हिडिओ आता आलेला आहे ना समोर, त्याच्यामध्ये कोकाटे म्हणजे इथं राजू वाकमारे साहेब आहेत, तिथं माझे मित्र लक्ष्मणराव हाके आहेत, आंबेडकरजी आहे. आपण स्क्रोल करताना युट्यूबला किंवा फेसबुकला किंवा इंस्टाग्रामला जाहिरात येतात, त्या जाहिरातीमध्ये आणि पत्त्याला पत्ते लावून रमी खेळण्यामध्ये फरक आहे. त्याच्यामुळं कोकाटे हे पत्त्याला पत्ते लावत होते, याचा अर्थ ते रमीच खेळत होते हे या ठिकाणी स्पष्ट असून सुद्धा सरकारमध्ये प्रवक्ते किंवा सरकारचे प्रतिनिधी ज्या पद्धतीने या ठिकाणी माणिकराव कोकाटेचा बचाव करताय हे हास्यास्पद आहे. राहिला विषय या ठिकाणी विरोधकांकडे काय बोलण्यासारखं आहे का, याच्यापेक्षा मी त्याला सांगू इच्छितो, एखाद्या हैदराबादच्या नावावर मला स्वप्न पडतं आणि त्याला त्याची 400 कोटी रुपयाची प्रॉपर्टी संभाजीनगरमधली दान दिवशी वाटते किंवा भेट दिवशी वाटते, तर त्याला आठवतं कोण, तर त्याला त्याचा कुठला नातेवाईक आठवत नाही, तर त्याला या राज्यातले एक माजी मंत्री आणि त्याचबरोबर शिवसेनेचे नेते संभाजीनगरचे खासदार या ठिकाणी भोमरे साहेबांचा ड्रायव्हर आठवतो आणि त्याला तब्बल 400 कोटी रुपयाचा एक संभाजीनगर मधला मोक्याचा प्लॉट दिला जातो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, हे महायुती सरकार प्रचंड भ्रष्टाचारांनी बरबटलेले आहे, याचं उदाहरण नाही का स्पष्ट देणारं आहे. राहता मला एका गोष्टीची निश्चित गंमत वाटते, श्री नरेंद्रभाई मोदी, श्री देवेंद्रभाई फडणवीस यांचं कौतुक करायला पाहिजे, कारण की त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना इतकं छान अवस्थेत ठेवलंय. म्हणजे भाजपचा RSSचा जो ओरिजिनल कार्यकर्ता आहे ना, त्याला ना त्यांनी नगरसेवक केलंय, ना आमदार केलंय, ना मंत्री केलंय, ना खासदार केंद्रीय मंत्री केलंय. त्याच्यामुळं ना खाऊंगा ना खाणे दूंगा, त्याच्यामुळं जे 3 पिढ्या जनसंघापासून भाजप बरोबर आहेत त्यांना कुठली पदच मिळाली नसल्यामुळं त्यांनी खायचा काही संबंधच नाही. जी प्रकरणं समोर येतात ती कोण येत आहेत, जे भाजपमध्ये काल आयात केलेले नेते आहेत, जे आमदार मंत्री झाले ते पकडले जात आहेत, किंवा जे मित्र पक्ष आहेत ज्यांना 2029ला बरोबर घ्यायचे नाही, कारण की नरेंद्रभाई मोदींनी आणि अमितभाई शहानी नारा दिला की 2029ला आम्ही स्वबळावर लढू. त्याच्यामुळे हा कर्मधर्म संयोग नाहीये, एक तर ही मंत्री चुकतात. बरं प्रशांतजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर विनायक आंबेकरांकडून मी घेणार आहे, मात्र तत्पूर्वी ओबीसी नेते लक्ष्मण हाके मी आपल्याकडे येईल. एका बाजूला सरकारवरत्या मोठ्या जबाबदाऱ्या येऊन पडलेल्या आहेत, म्हणजे एका बाजूला राज्य असेल, त्याचा विकास असेल, तर दुसरीकडे त्यांचेच असलेले मंत्री आणि त्यांची वादग्रस्त विधानं असतील किंवा व्हिडिओ समोर येताना दिसत आहे, तरी देखील विरोधकांकडे मुद्दे नाहीये. लक्ष्मण हाके, विरोधकांकडे मुद्दा नाहीये असं नाही. हे सरकार सत्तेवर येण्या अगोदर सोयाबीनचा भाव किती होता, 2014च्या दरम्यान सोयाबीनचा भाव काय होता आणि आत्ताचा भाव काय होता, हे एकदा तुमच्याकडे खूप संशोधन संस्था आहेत, याचा एकदा अभ्यास करा म्हणून विचारा त्यांना. दुधाचा व्यवसाय आज शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. दुधाचा व्यवसाय 2 रुपये सुद्धा लिटर मागं शेतकऱ्याला उरत नाहीत. त्याचं इकॉनॉमिक्स मी जर समजावून सांगायचं म्हणलं तर तुमचा शो अपुरा पडेल. बरोबर, हे दुधाचा प्रश्न आहे. रोज शेतकरी आत्महत्या करतायत. बघा, मे महिन्यामध्ये अगोदर पाऊस येण्यानं आणि आता पावसानं ताण देण्यानं शेतकऱ्यांच्या दुबार पेरण्या एवढे प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या समोर. बरं, आसमानी संकटासमोर असलेलं सुलतानी संकट कोकाटे वारंवार 1-2 चूक नाही, अनावधानानं झालेली चूक नाही किंवा पर्सनली चूक नाही, त्यांना शिक्षा झाली. शिक्षा झालेल्या मंत्र्याला तुम्ही कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये ठेवताय, ही कुठली संवेदनशीलता आहे? काय तुमच्यावर एवढी आफत आलेली आहे की अशा दागी मंत्र्याला, ज्याला शिक्षा झालेली आहे, त्याला तुम्ही मंत्रिमंडळामध्ये त्या पवित्र अशा कायद्याच्या सभागृहामध्ये तुम्ही त्याला बोलवताय, त्याला त्याच्या हातात तुम्ही या शेतकऱ्यांचा संवेदनशील विषय. विनायकजी आणि डॉक्टर राजू वाघमारे, मला आपल्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. विनायकजी, बेसिकली विरोधकांचं काम असतं त्याप्रमाणे प्रशांत जगतापनी फार, म्हणजे मित्र चांगले माझे, पुण्याचे महापौर होते, अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, त्यांनी फार मोदींपर्यंत प्रश्न नेऊन ठेवला. आजचा आपला विषय हा लोकल आहे, माझ्या मते महाराष्ट्रापुरता आहे आणि मंत्र्यांच्या गैरवर्तणुकीबद्दलचा आहे, त्यामुळे त्याच्या पुरतच आपण राहूया. या मंत्रिमंडळातले कारवाई करणार का विनायक आंबेकरजी? काय म्हटलात? कारवाई करणार का ज्यांच्यावरती आरोप आहेत आणि ते सिद्ध होताना दिसत आले तर? 100% करणार. आजचं जर तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांचं आपल्या विधानसभा चालू असताना त्यांची स्टेटमेंट सगळी पाहिली तर प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही कायदेशीर कारवाई करू असं त्यांनी म्हटलंय आणि कायदेशीर कारवाई करून दाखवलेली आहे. त्यामुळे याही प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई होईल. आता पक्षशिस्तीचा जो बडगा आहे तो त्या पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या वतीने तो केला जाईल आणि माझ्या मते सुनीलजी तटकऱ्यांनी पण जाहीर केलेलं आहे की आम्ही कार्यवाही करणार आहोत. आपण काय करणार आहात विनायक आंबेकरजी? आम्ही त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करू, कारण आमच्याकडे गृहमंत्री पद आहे
त्यामुळे जी योग्य कायदेशीर कारवाई आहे ती माननीय गृहमंत्री करतील. पक्षशिस्तीचा जो बडगा आहे तो त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष माननीय अजितदादांनी सुद्धा सांगितलंय. अजितदादांनी स्वतःहून ज्यांनी मारहाण केली त्या युवक नेत्याला सांगितलं की तू राजीनामा दे म्हणून. त्यामुळे आमच्या युतीमध्ये कुठल्याही पक्षाचा नेत्याला एका कार्यकर्त्याला राजीनामा द्यावा लागतो. मग डॉक्टर राजू वाघमारे ज्यांच्यावरती ज्या मंत्र्यांवरती इतके गंभीर स्वरूपाचे मारहाणीचे आरोप आहे तेवढं आणि त्यांच्यावर कारवाईचं धारिष्ट्य दाखवलं जाणार का डॉक्टर राजू वाघमारे? विशालजी, मी मगाशीच सांगितलं, संजयजी जे आमचे आमदार आहेत त्या आमदारांवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि तो गुन्हा ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीचा दाखल झालेला आहे. कुठच्याही परिस्थितीमध्ये त्यांना सूट दिलेली नाही. शिरसाटांच्या बाबतीत उच्चस्तरीय चौकशी मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही कोणालाही मागे घातलेलं नाही. आम्ही गुन्हे दाखल केले, चौकशी करतोय. त्याचा जो निर्णय येईल तो निर्णय सगळ्या जनतेसमोर येणार आहे. आता तुम्ही आरोप केले त्याच्यामुळे लगेच शिक्षा तर होत नाही, पण त्यांच्यावर गुन्हे तर दाखल केले आम्ही, त्यांची चौकशी तर सुरू केली. त्याच्यामुळे आता जे कोण विरोधक म्हणत असतील की बाबा हे महायुतीचं सरकार यांना मागे किंवा यांची पाठराखण करतंय, तर असं अजिबात नाही. दुसरी गोष्ट, आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब स्पष्टपणे पक्षाच्या मीटिंगमध्ये, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आमच्या मीटिंग ज्या लोकांकडून चुका झाल्या त्यांना स्पष्ट शब्दामध्ये ताकीद दिलेली आहे की अशा प्रकारच्या जर घटना घडल्या तर मला तुम्ही कारवाई करायला भाग पडाल. केवळ ताकीद नव्हे, शिक्षेची मागणी लक्ष्मण हाके आपल्याकडे करतात डॉक्टर राजू वाघमारे. पक्षाच्या माध्यमातून आम्ही त्यांना पूर्णपणे आमच्या शिस्तीचा बडगा दाखवलेला आहे. कायद्याच्या माध्यमातून त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. याच्यापेक्षा दुसरं काय करू शकतो ते विरोधकांनी सांगावं. राजीनाम्याची मागणी करतात विरोधक आपल्याकडे. प्रशांत जे असतील, लक्ष्मण जे असतील, राजीनाम्याची मागणी करतात आणि पक्षांतर्गत कारवाईचं काय? डॉक्टर नाचले म्हणून आम्ही नाचायला नको. प्रत्येकाला त्याचा बचाव करायचा अधिकार आहे. चौकशी दाखल केलेली आहे, गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाला यांचा प्रेझेन्स बाहेर काढा पहिला. अरे इकडे शेतकरी आत्महत्या करतायत आणि तुम्ही कसली चौकशी करताय? त्यांना बाहेर काढा पहिला. जे दिसतंय त्याच्या बाहेर काढा. वाघमारे साहेब काय प्रवक्ता म्हणून काय भूमिका पाळता तुम्ही? अरे बाहेर काढा यांना. बाहेर अजून एक्साइट होण्याचं चाललंय. चौकशी एवढं एक्साइट होत आहेत. आम्ही गुन्हे म्हणजे इथं रोज शेतकरी आत्महत्या करतायत. अरे तुम्ही गेंड्याच्या कातडीचे पुढारी आहात, राजकारणी आहात. आम्ही एक्साइट होतोय. रोज शेतकरी आत्महत्या करतायत. बरं लक्ष्मणजी, तुम्ही जे प्रश्न उपस्थित केलेले कारवाईचा बडगा उगारणार असल्याचं यावेळेला सत्ताधारी देखील सांगताना दिसत आहे. आम्ही शेतकऱ्याची भूमिका बाजू मांडताना तुम्ही आम्हाला एक्साइटमेंट शिकवता का? अरे आज संवेदनशील आहात तुम्ही. बरं, कुणालाही त्या ठिकाणी पाठीशी घालण्यात येणार नाही असं एका बाजूला सत्ताधारी म्हणताय. विरोधकांचं म्हणणं आहे जर एका सर्वसामान्य कार्यकर्त्यावरती जर कारवाईचा बडगा उगारून तातडीने निर्णय घेतला जातो मग जे दोषी आढळत आहेत त्यांच्यावरती कारवाई कधी, असा थेट सवाल या निमित्तानं विरोधकांकडून देखील उपस्थित केला जातोय. धन्यवाद लक्ष्मण हाकेजी, प्रशांत जगतापजी, डॉक्टर राजू वाघमारे आणि विनायक आंबेकरजी, आपण या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.